नमस्कार. आज आपण इडलीचे प्रेमिक्स करणार आहोत आणि हे इडलीचे प्रेमिक्स आपण 5 किलोच्या प्रमाणात बनवणार आहोत. तर खूप सोपी पद्धत आहे आणि कशा पद्धतीने बनवायचं, कशा पद्धतीने गिरणीमध्ये दळायचं हे सगळे डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. तर इथं मी साधारणतः 4 किलो एवढे तांदूळ मी स्वच्छ 3 वेळेस पाण्याने धुतले आणि उन्हामध्ये कडकडीत वाळवून घेतलेले आहेत. तर आता ह्या डब्याने आपण हे तांदूळ मोजून घेऊया. तर ह्या डब्यामध्ये 1 किलो एवढे तांदूळ बरोबर बसतात. म्हणजे डाळसुद्धा 1 किलो बसते ह्या डब्यामध्ये आणि तांदूळही बसतात. तर अशा पद्धतीने हा डबा मी भरून घेतलेला आहे. सपाटच डबा भरायचा. तर हे 1 किलोचं माप मी डब्याचं करून घेतलेलं आहे. तुम्ही हे तांदूळ किराणा दुकानातून सुद्धा मोजून आणू शकता. तर आता इथं आपल्याला सुरुवातीला 4.25 किलो एवढे तांदूळ आपल्याला मोजून घ्यायचे आहे. तर ते ह्या डब्याने मी कशा पद्धतीने मोजून घेते ते तुम्ही बघा. तर एक डब्बा झालेला आहे, हा दुसरा आणि हा तिसरा डब्बाही मोजून घेतलेला आहे. तर आता आपल्याला चौथा डब्बा मात्र पूर्ण भरायचा नाही आहे. तर तो 1/3 म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडा जास्त भरायचा आहे. 1 पावशेर तांदूळ आपल्याला म्हणजे 250 ग्रॅम एवढे तांदूळ कमी घ्यायचे आहेत. तर हे साहित्य तुम्ही डब्याच्या साहाय्याने किंवा एखाद्या भांड्याच्या साहाय्याने मोजून घेऊ शकता किंवा किराणा दुकानातून तुम्ही मोजून आणून घ्यायचे आहेत. तर आता इथं उडदाची डाळ 1250 ग्रॅम एवढी घेतलेली आहे. तर ही सुरुवातीला 1 किलो एवढी डाळ आहे आणि ही वरती मी 250 ग्रॅम एवढी डाळ परत घेतलेली आहे. म्हणजे एकूण डाळ आपली 1250 ग्रॅम म्हणजे 1.25 किलो घेतलेली आहे. आता डाळ आणि तांदूळ मोजून झालेले आहेत. तर याच्यामध्ये मेथ्या मी 100 ग्रॅम एवढ्या मेथ्या टाकलेल्या आहेत. मेथ्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. याच्यापेक्षा थोड्याशा जास्तही 150 ग्रॅमपर्यंत तुम्ही मेथ्या याच्यामध्ये टाकू शकता. पण मेथ्या जास्त टाकल्या की ते थोडासा कडवटपणा येतो, त्यामुळे इथं मी 100 ग्रॅम एवढ्याच मेथ्या टाकलेल्या आहेत. आता हे सगळं साहित्य आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही घरचीच गिरणी आहे. त्या गिरणीमध्ये मी हे अशा पद्धतीने तांदूळ टाकून घेत आहे. तर एका वेळेस याच्यात हे सगळे तांदूळ बसणार नाहीत, त्यामुळे यातले तांदूळ थोडेसे दळले की नंतर मी परत राहिलेले तांदूळ याच्यामध्ये वरतून टाकून घेणार आहे. आता हे तांदूळ तर टाकून झाले. आता हे पीठ कुठल्या पद्धतीने दळायचं तेही आपण बघूया. तर ह्या गिरणीमध्ये जाळ्या दिलेल्या असतात पीठ दळण्यासाठी. म्हणजे गव्हाचं पीठ कुठल्या जाळी नंबरने दळायचं, ज्वारीचं कुठल्या नंबरने दळायचं, याचे सगळे नंबर असतात. त्या नंबरनुसार आपल्याला याच्यामध्ये जाळी बसवायची असते. तर ती कशा पद्धतीने बसवायची तेही आता आपण बघूया. तर अगोदर गिरणी बघून घेऊया. ही अशा पद्धतीची गिरणी आहे आणि वरती इथे आपण हे धान्य टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला जे काही याच्यातून दळून घ्यायचं आहे ते इथे टाकायचं आहे. आणि याचं जे झाकण आहे ह्या झाकणावरतीच ही सगळी माहिती दिलेली आहे. तर इथं 4 नंबरच्या जाळीने इडलीचं पीठ दळण्यासाठी सूचना दिलेली आहे. तर मी 4 नंबरच्या जाळीने न दळता ही जी 3 नंबरची जाळी आहे भाकरीचं किंवा ज्वारीचं पीठ दळण्यासाठी, त्या जाळी नंबरने हे पीठ मी दळून घेणार आहे. म्हणजे थोडंसं ते जाडसर येतं. तर ह्या अशा पद्धतीच्या जाळ्या असतात आणि त्याच्यावर असे नंबर दिलेले असतात. आता ही जाळी आपण इथे अशी बसवून घ्यायची आणि त्यानंतर हे गिरणीचा दरवाजा बंद करायचा आणि हे पीठ गिरणी सुरू करून दळून घ्यायचं आहे. तर आता हा दरवाजा बंद करून हे पीठ मी दळून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण खूप सोप्या पद्धतीने ह्या गिरणीमध्ये हे पीठ दळून घेऊ शकतो. तर आता इथं इडलीचं प्रेमिक्स आपलं दळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी एका ह्या पॉलिथिनमध्ये ठेवलेला आहे आणि अशीच ही नंतर मी डब्यामध्ये ठेवून देणार आहे. म्हणजे ते व्यवस्थित राहतं. आणि हे पीठ वापरताना ओलसर हात किंवा ओलसर भांडं याच्यामध्ये अजिबात घालायचं नाही. त्यामुळे पीठ खूप दिवस छानपैकी टिकतं. याच्यात मीठ वगैरे कुठलंही प्रिझर्वेटिव्ह घालायची अजिबात गरज पडत नाही. आता यातलं मी अर्धा कप एवढं प्रेमिक्स घेतलेलं आहे आणि त्यापासून आता आपण ढोकळ्याची रेसिपी करूया. तर साध्या सोप्या पद्धतीने
ही रेसिपी आता आपल्याला करायची आहे। तर हे सुरुवातीला पीठ चाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जेवढं पीठ घेतलं त्याच्या निम्मं आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे। तर इथं मी अर्ध्या कपाने प्रीमिक्स घेतलेला आहे। तर हे इथपर्यंत मी दही टाकलेलं आहे। जर तुम्ही 1 वाटी प्रीमिक्स घेतलं तर अर्धी वाटी एवढं दही टाकायचं आहे। आणि आता हे आपण छानपैकी पाणी घालून मिक्स करून घेऊया। म्हणजे आपण ढोकळ्याला जसं बॅटर बनवतो त्या पद्धतीने हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आणि हे थोडंसं पीठ रवाळ असल्यामुळं थोड्या वेळाने ते परत थोडंसं घट्ट होतं। आता हे झाकून आपल्याला कमीत कमी 20 ते 25 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। थोडं जास्त वेळ भिजवलं तरीही चालतं। हे पीठ भिजेपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊया। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत। तसेच 2 टेबलस्पून एवढे भाजून सोललेले शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर। तर हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सुरुवातीला आपल्याला कोरडंच वाटून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं दही टाकलेलं आहे। आता हे कोरडं वाटून घेतल्यानंतर याच्यात थोडंसं पाणी घालून परत एकदा वाटून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चटणी पातळ किंवा घट्ट बनवू शकता। पातळ हवी असेल तर जास्त पाणी घाला। आणि तुम्ही बघू शकता चटणीला अगदी मस्त हिरवा कलर आलेला आहे। आता ह्या चटणीला आपल्याला फोडणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये परत पाणी घालून मी ते मिक्सरला फिरवून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता चटणी तयार आहे। आता ढोकळ्यामध्ये घालण्यासाठी आणखी एक बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर इथं मी 1 टेबलस्पून एवढी साखर घेतलेली आहे आणि अर्धा टीस्पून इतकं लिंबू सत्व घेतलेलं आहे। ढोकळ्यामध्ये दही टाकलेलं आहे त्यामुळे लिंबू सत्व कमी टाकायचं आणि दही जर आंबट असेल तर लिंबू सत्व नाही टाकलं तरीही चालतं किंवा त्याऐवजी तुम्ही 1 चमचा एवढं लिंबाचा रस टाकला तरीही चालतं। आता हे साखर, मीठ आणि लिंबू सत्व 2-3 मिनिटे हलवून आपण विरघळून घेऊया। ढोकळ्याच्या बॅटरमध्ये आपल्याला हे पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला त्याच्यामध्ये 1 पळी एवढं तेल टाकायचं। तेल तुम्ही शेंगदाण्याचं किंवा रिफाइंड ऑइल टाका, दुसऱ्या कुठल्याही फ्लेवरचं तेल याच्यामध्ये टाकू नका। आता हे सगळं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, पण मला हे थोडंसं बॅटर पातळ वाटत होतं त्यामुळे मी त्याच्यामध्ये परत 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं प्रीमिक्स टाकून घेतलेलं आहे। आता हे छान व्यवस्थित फेटून झालं की ज्याच्यामध्ये आपल्याला ढोकळा करून घ्यायचा आहे त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि हे तेल लावून होईपर्यंत आणि हे सगळं तयारी होईपर्यंत मी गॅसवरती इडली पात्रामध्ये पाणीसुद्धा उकळून घेतलेलं आहे। म्हणजे इडली पात्रामध्ये हा ढोकळा आता उकळून घ्यायचा आहे। तर आता याच्यामध्ये मी 1 पॉकेट इनोचं टाकलेलं आहे आणि इनो छानपैकी मिक्स झाला की लगेच आपल्याला हे डब्यामध्ये ठेवून वाफवायला ठेवून द्यायचं आहे। ज्यावेळेस आपण हा डब्बा कुकरमध्ये किंवा इडली पात्रामध्ये ठेवू त्यावेळेस त्यातलं पाणी उकळूनच घ्यायचं आहे, कारण आपण तसं जर नाही केलं तर मग ढोकळा व्यवस्थित फुगत नाही आणि शिजतही नाही आणि मग ढोकळा बिघडतो। त्यामुळे अगोदर पाणी उकळायचं आणि नंतरच हा डब्बा याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। आता 15 मिनिटं मी याला वाफवून घेतलेला आहे। एकदा चेक करून घेऊया। तर मला हा थोडासा आणखी चिकट वाटत आहे, त्यामुळे मी हा ढोकळा परत 3 ते 4 मिनिटं वाफवून घेतलेला आहे। तर आता परत एकदा आपण हा चेक करून घेऊया। तर आता तुम्ही बघू शकता चमच्याला अजिबात इथं हा ढोकळा चिकटलेला नाही आहे। आता हा ढोकळा तयार आहे। तो बाहेर काढून आपण एक 10 ते 15 मिनिटं छान व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही फॅनच्या हवेला ठेवून सुद्धा याला थंड करून घेऊ शकता। पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हा डब्यामधून बाहेर काढायचा आहे, नाहीतर तो मोडतो। त्यामुळे पूर्ण थंड झाल्यावरच हा ढोकळा अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। आणि तुम्ही बघू शकता हा ढोकळा अगदी डब्याला अजिबात चिटकलेला नाही आहे आणि जाळीही खूप छान पडलेली आहे। तर हा ढोकळा बरेच जण रव्यापासून सुद्धा बनवतात, कोणी कोणी इडलीच्या बॅटरपासून बनवतात फर्मेंट केलेल्या। पण असं काही न करता अगदी झटपट हा ढोकळा आपण अशा पद्धतीने करू शकतो। तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया आणि बघू शकता अगदी हलका असा
आणि जाळीही खूप छान पडलेली आहे या ढोकळ्याला. आणि हातावर उचलून घेतला तरीही तो अजिबात मोडत किंवा तुटत नाही आहे. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की किती मऊ लुसलुशीत हा ढोकळा तयार झालेला आहे. आणि याची चव पण खूप छान लागते. त्यामुळे एकदा अशा पद्धतीने हा ढोकळा करूनच बघा. आता ह्या ढोकळ्यावरती मी फक्त जिरे मोहरी आणि एक ओल्या लाल हिरव्या मिरच्या 2-3 टाकून फोडणी करून घेतलेली आहे. पाणी वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे, कारण आपण याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि शिवाय या व्हिडिओमध्ये पुढच्या 2 रेसिपी बघायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बंद करू नका. तर असंच आपण प्रेमिक्सपासून आता आणखी 2 रेसिपी या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर त्याही तुम्ही नक्कीच बघा. तर आता दुसरी रेसिपी करण्यासाठी इथे मी 1 कप एवढं प्रेमिक्स घेतलेलं आहे. हे प्रेमिक्स सुरुवातीला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. आता 1 कप प्रेमिक्ससाठी मी 1.5 कप एवढं पाणी पॅनमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा एवढं तेल टाकलेलं आहे. आणि ह्या प्रेमिक्समध्ये 1 टीस्पून एवढं मी बेकिंग पावडर टाकलेलं आहे. आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे प्रेमिक्स याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की 5 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. 5 मिनिटानंतर हे पीठ आपल्याला परत ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने याला मळून घ्यायचं आहे. तर हे मळत असताना थोडासा पाण्याचा वापर केला तरी चालतं. अधूनमधून पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ अगदी मऊ असं बनवून घ्यायचं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला याचे असे छोटे छोटे गोल गोळे करून घ्यायचे आहेत. तर आता हे आपले सगळे गोळे तयार झालेले आहेत. तर इथं एका छोट्या टोपल्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्यावर अशी चाळण ठेवून त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पाणी उकळलं की त्यानंतर त्याच्यावरती ही चाळणी मांडायची आहे. आणि त्याच्यामध्ये आपण तयार केलेले हे जे गोळे आहेत प्रेमिक्सचे ते टाकायचे आहेत. आता हे गोळे आपल्याला 15 ते 20 मिनिटं छान वाफवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत. तर आता याला आपण फोडणी करून घेणार आहोत. तर त्याकरता 1-2 टेबलस्पून एवढं तेल मी पॅनमध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा उडदाची डाळ टाकलेली आहे, 1 इंच अद्रकचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरच्यांचे बारीक असे तुकडे त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आणि नंतर त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून एवढे तीळ टाकलेले आहेत. हे सगळं छान फोडणी तयार झाली की त्याच्यामध्ये हे वाफवलेले गोळे आपण टाकून घ्यायचे आहेत. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यावर झाकण ठेवून 3-4 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजे ही फोडणी छान व्यवस्थित सगळ्या गोळ्यांना लागेल. तर अशी ही आपली झटपट गोली इडली तयार आहे. तर हा एक साऊथचा नाश्ता आहे आणि तो आपण अशा पद्धतीने झटपट बनवू शकतो. बरेचसे जण हा नाश्ता रव्यापासून आणि तांदळाच्या पिठापासून बनवतो. तर असा हा हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आता इडलीच्या प्रेमिक्सपासून पण आपण तयार करू शकतो. तर आता तिसरी रेसिपी आहे तर वड्यांची. जे मेदू वडे असतात ते आपण ह्या तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत, म्हणजेच इडलीच्या प्रेमिक्सपासून. तर हे वडे बनवण्यासाठी इथं मी 1/4 कप एवढं प्रेमिक्स घेतलेलं आहे. म्हणजे 1 कपाला थोडं कमी आहे हे प्रेमिक्स. तर आता हे प्रेमिक्स अगोदर आपण चाळून घेऊया. आणि त्याच्यामध्ये मी 1-2 टेबलस्पून एवढं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहे. म्हणजे वड्याला छान असं एक संधपणा येतो. हे पीठ थोडंसं रवाळ आहे त्यामुळे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून एवढा रवासुद्धा टाकू शकता. चवीपुरतं मीठ, 1-2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि 1 इंच अद्रकचे तुकडे आणि कोथिंबीर एवढं साहित्य याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि हे पीठ आपल्याला थोडंसं कोमट पाण्याने भिजवून घ्यायचं आहे. तर कोमट पाणी याकरता वापरलं. हे पीठ थोडंसं रवाळ आहे आणि ते असं एक जीव व्हायला पाहिजे, त्यामुळे म्हणजे त्याला थोडासा चिकटपणा येतो, त्यामुळे त्याच्यामध्ये कोमट पाणी वापरलेलं आहे. तर इडलीच्या पिठापासून किंवा बॅटरपासून आपण नेहमीच इडली, डोसे, आप्पे, उत्तप्पा हे सगळे पदार्थ बनवत असतो.
तर आजही मी बनवलेले वेगळ्या पद्धतीचे पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून मला नक्की सांगा। तर आता हे असं आपण जसं मेदवड्याचं डाळीपासून पीठ बनवतो त्याच पद्धतीने हे मी सैलसर थोडंसं मळून घेतलेलं आहे। थोड्या वेळाने ते आणखी घट्ट होतं आणि जर थोडंसं पातळ वाटलं तर तुम्ही एखादा टेबलस्पून याच्यामध्ये रवाही टाकू शकता। आता हे झाकून आपल्याला कमीत कमी अर्धा तास ठेवून द्यायचं आहे। एक अर्ध्या तासानंतर आपण याला परत एकदा छान फेटून घ्यायचं आहे 1-2 मिनिटं। असं फेटलं की याच्यामध्ये 1-2 ते 3 चिमूट एवढं मी खाण्याचा सोडा टाकून घेणार आहे। तर खाण्याचा सोडा घातल्यामुळे हे वडे छान आतून जाळीदार आणि हलके होतात, त्यामुळे 2-4 चिमूट एवढाच खाण्याचा सोडा याच्यामध्ये वापरायचा आहे। आता बरेचसे जण तांदळाच्या पिठापासून किंवा रव्यापासून असे वडे बनवतात, तर ते वडे बनवताना ते पिठामध्ये दुप्पट पाणी घालून शिजवून घेतात। तर तुम्ही इथं बघू शकता आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायची गरज नाही। आता हे वडे आपण तयार करून घेऊया। तर झाऱ्याला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जेवढ्या आकाराचे तुम्हाला वडे बनवायचे तेवढ्या आकाराचं पीठ घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने झाऱ्यावर वडा तयार करून घ्यायचा आणि पाण्याच्या हाताने आपण त्याला एक छिद्र पण करून घ्यायचं आहे मध्ये आणि लगेच हे वडे आपण तळून घ्यायचे आहेत। तर वडे तळण्याकरता इथं तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस मिडियम ठेवायचा आहे। मिडियम गॅसवरती आपल्याला हे वडे एका बाजूने 2 ते 3 मिनिटे आणि दुसऱ्या बाजूनेही 2 ते 3 मिनिटे तळून घ्यायचे आहे। खूप जास्त वेळ हे वडे तळण्यासाठी लागत नाही, तर झटपट असे हे वडे तयार होतात आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण खूप पटकन असा हा नाश्ता बनवू शकतो। हे वडे सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबतही खूप छान लागतात किंवा तुम्ही सांबारसोबतही खाऊ शकता। तर इडलीच्या प्रेमिक्सपासून ही झटपट होणारी नाश्ता रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली की नाही ते नक्की सांगा। तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळते। ते पूर्णतः फ्री आहे। तर आता हे वडे खाण्यासाठी तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता खूप छान याला आतून जाळी पडलेली आहे आणि हलकेही ते खूप झालेले आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।